माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिलाय, मात्र त्यानंतर आता भाजपावर निशाणा साधला जातोय। चव्हाणांसोबत कुणीही जाणार नाही असा दावा मात्र काँग्रेसकडून केला जातोय। पुढे काही विषय स्पष्टपणे आले नाही, त्यामुळे तर चौकशी नेमकी काय होती हे काही कळलं नाही आणि आजचा हा धक्कादायकच निर्णय आहे। पण मी एक सांगतो आपल्याला की ज्या पद्धतीने पक्ष फोडण्याचं काम, माणसं नेते पळवण्याचं काम भाजपा करते आहे, तर मला वाटतं की मतदान रूपी राजा, मतदान देणारा मतदार राजा जो आहे तो अशा फाडाफोडीच्या राजकारणाला विटलेला आहे, वैतागला आहे आणि तो येणाऱ्या निवडणुकीमध्ये अशा प्रवृत्तींना नक्की धडा शिकवेल हा मला विश्वास आहे। राज्यसभेच्या उमेदवारीचा अर्ज भरण्याच्या वेळेला विधिमंडळ पक्षाची मीटिंग घेतली जाईल, परंतु या सर्व परिस्थितीमध्ये आम्ही ज्या ज्या विधिमंडळाच्या सदस्यांचे, नेत्यांची संपर्क साधलेला आहे, कोणीही त्यांच्याबरोबर कुठं जाणार नाही। मुद्दाम भारतीय जनता पक्षातर्फे वावड्या उडवल्या जात आहेत, अमुक अमुक गेले, तमुक गेले, नावं सांगली जात आहेत, पण त्यावर कोणीही काही विश्वास ठेवू नये। पहिली प्रतिक्रिया काय, जशी अशी सिच्युएशन असते ही काय पहिलीच वेळ नाही, ह्याच्याही पूर्वी झालं। इंडिया शायनिंग तुम्हाला आठवत असेल, सगळे लोक चालले होते, राहिले ते म्हणजे मोठ्या जिद्दीनं लढले आणि आमचं सरकार आलं त्यावेळेस। तर असंच काहीतरी होईल। अन्य पक्षात गेले, कुठल्याही पक्षात हो, आता आमचे नेते होतं, त्यांच्या आशीर्वादाने मी आमदार झालो। आज त्यांनी पक्ष बदलला तर मी काँग्रेस पक्षात आज 5 वर्ष पूर्ण काढले आहेत। माझ्या जनार्दनाचा, माझ्या कार्यकर्त्याचा विचार आहे, आनंदाला जर काही पाऊल उचलायचं असेल तर आम्हाला विचारात घेऊनच पाऊल उचलतील। त्याकरता मतदारसंघात मी जनता जनार्दनाचा सगळ्याचा विचार करूनच पुढलं पाऊल उचलले। राज्याचे ज्येष्ठ नेते आदरणीय अशोकराव चव्हाण साहेबांनी अचानकपणे आपल्या आमदारकीचा राजीनामा हा दिलेला आहे। याच बातमीवरून आज एक काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून निश्चित स्वरूपात मला त्याच्या वेदना झालेल्या आहेत, परंतु ह्या बातमीबरोबरच अनेक वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून चुकीचा गैरसमज पसरवला जातोय की मी सुद्धा माझ्या आमदारकीचा राजीनामा दिलेला आहे। प्रथमतः मी माझ्या आमदारकीचा राजीनामा दिलेला नाही, मी आजही काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून काम करत आहे। नमस्कार मंडळी, मी रिसोड मालेगावच्या जनतेस सांगू इच्छितो की आज सकाळपासून जी बातमी माझ्या बाबतीत राजीनाम्याची समाज माध्यमांवर, टीव्हीवर चालू आहे ती सपशेल खोटी आहे। तुम्हाला आश्वस्त करतो, काँग्रेस पक्षाने आमच्या जनकुटुंबावर अतिशय प्रेम केलेलं आहे आणि भरभरून आम्हाला दिलेलं आहे, त्यामुळे काँग्रेस पक्ष सोडून जाण्याचा विचार मनात कधीच येऊ शकत नाही।